मोठ्या बाजार समित्यांसाठी सरकारचा एक अहवाल चर्चेत आलाय। काय आहे त्या अहवालात आणि त्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी काय म्हटलंय पाहूयात हा रिपोर्ट। राज्यातल्या ज्या मोठ्या बाजार समित्या आहेत त्यांच्यामधून निवडणुका आता हद्दपार होण्याची शक्यता आहे, कारण सर्व मोठ्या बाजार समित्यांवर आता सरकारचं नियंत्रण असणार आहे। तसा अहवाल येत्या 5 तारखेला मंत्रिमंडळ बैठकीत मांडलाही जाणार आहे। नवी मुंबई, नाशिक, पुणे यासारख्या ज्या बाजार समित्या आहेत जिथं बाहेर राज्यातून शेतमाल येतो किंवा जिथून परराज्यामध्ये वा परदेशात निर्यात होते, अशा सर्व बाजार समित्यांवर सरकारचं वर्चस्व राहील। ज्याप्रमाणे आता म्हाडासारख्या संस्था या गृहनिर्माण मंत्र्यांच्या अखत्यारीत येतात, त्याचप्रमाणे या बड्या बाजार समित्या देखील पणन मंत्र्यांच्या अखत्यारीत आणण्याचा विचार आहे, ज्यामध्ये पणन मंत्री हे प्रमुख असतील आणि इतर संचालक मंडळ हे पूर्णपणे सरकार नेमणार। बाजार समित्या सुद्धा बरखास्त करणं हा सुद्धा सगळ्या संस्था संपवण्याचा विषय आहे। सगळं सरकारच्या ताब्यात घ्यायचं, अधिकाऱ्यांच्या ताब्यात द्यायचं आणि आपली मनमानी करायची, यासाठी चाललेले हे प्रयत्न आहेत। आणि म्हणून ही बाजार समितीच्या बाबतीत आलेली बातमी ही अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी आहे। बाजार समित्यांमध्ये निवडणुका होणार नाही, मग माहिती नाही अशी कोणती जो कायदा पारित केला बाजार समितीला भरून मदत केली जाणार तो कायदा, त्यानुसार आता निवडणुका होणार नाही असं मला वाटत नाही। मी माहिती घेऊन सांगेन। शेतकरी संघटनांच्या नेत्यांकडून या निर्णयाला विरोध होतोय, त्यामुळे त्या 5 तारखेला याबाबत काय निर्णय होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। सरकार तर हे सगळेच संपवायला निघालेलं आहे। एक प्रकारे 3 कृषी कायद्यामध्ये आलेलं अपयश दडवून पुन्हा एकदा ते कायदे कशा पद्धतीनं शेतकऱ्यांच्यावर आडमार्गानं लादता येतील ह्याचा हा प्रयत्न आहे आणि हा प्रयत्न आम्ही यशस्वी होऊन देणार नाही। सगळे शेतकरी म्हणून हा प्रयत्न आम्ही हाणून पाडू। योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।